कुठे सागर लोकमत लावायला सांग. मला असं वाटतं की चोराच्या उलट्या बोंबा आहेत. या अधिवेशनात 7 दिवसात मला वाटतं 20 दिवसापेक्षा तर जास्त काम अनेक विधेयकं झाली आणि मला वाटतं की रेकॉर्ड ब्रेक विधेयक ही महसूल खात्याची झाली, ज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला म्हणजे गोरगरीब कष्टकरी असेल, कामगार असेल, स्वतःच्या घराचं स्वप्न पाहत असेल, स्वतःच्या जमिनीचं स्वप्न पाहत असेल, असे अनेक मोठे निर्णय आजच्या या अधिवेशनात झाले. देवाभाऊंच्या नेतृत्वातलं सरकार गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी सातत्याने काम करत होतं. अनेक प्रश्न, अनेक उत्तरं, अनेक चर्चा, अनेक लक्षवेध्या, अनेक विधेयकं, अनेक अशासकीय विधेयकं या अधिवेशनात समोर आली. विरोधकांचा प्रश्न असा आहे की विरोधक हे लोणच्यासारखे चाटायला पण राहिलेले नाही. त्यामुळे सभागृहात विरोधक दिसतच नाही. आज तुम्ही जर पाहिलं तर सत्ताधारी आम्ही आहोत आणि विरोधकही आम्हीच आहोत. कारण यांना सभागृहात आल्यानंतर बोलायचं काय हा प्रश्न आहे. एखादी गोष्ट बोलायला उभे राहिले की त्यासमोर उत्तर तयार असतं, किंबहुना उत्तर झालेलं असतं, ते काम झालेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये विरोधकांकडे कुठला अजेंडा नाही. उद्धव ठाकरे येतात, 2 दिवसाचं फोटो सेशन करतात. मला एक सांगावं, उद्धव ठाकरेंना 2026मध्ये 6 वर्ष पूर्ण होतील. मार्चमध्ये जूनमध्ये जे काय होतील, एक तरी प्रश्न सन्माननीय उद्धव ठाकरेंनी सभागृहात मांडला असेल तर मी राजीनामा देतो. मग असा माणूस एक शासनाची जागा जी शासनाचे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहात दिली जाते, तिथे उद्धव ठाकरेसारखा नेतृत्व इथे येऊन गांडूळ, नाग, साप, काय माकड याच्या पलीकडे काय बोलणार आहेत की नाही बोलणार, टोमण्याच्या पलीकडे काम करणार आहेत की नाही करणार. आता परिस्थिती अशी झाली आहे की बाप लेकाची परिस्थिती अशी आहे की राज्यातली सत्ता गेली. आता झालेल्या नगर परिषदामध्ये, नगरपालिकांमध्ये ते कुठे दिसले नाहीत. महानगरपालिका निघून जाईल, मग त्याच्यानंतर एक टोमणे सेना नावाची सेना ते काढतील आणि त्या माध्यमातून ते काम करतील. पृथ्वीराज चव्हाण आता काय म्हणाले त्याच्याकडे मला काय बोलायचं नाही आहे. कारण कसं आहे की पृथ्वीराज बाबांना पण आता निवडणूक हरल्यापासून काही काही स्वप्न पडायला लागले. त्यामुळे त्यांचं स्वप्न त्यांना मुबारक आहे. देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी अतिशय उत्तम पद्धतीने काम करतायत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वास्थ्य से मजबूत है आणि अतिशय चांगले निर्णय राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेत आहेत. त्यामुळे 2029पर्यंत माननीय मोदीजींच्याच नेतृत्वात हे सरकार चालेल आणि 29च्या पुढे देखील मोदीजींच्याच नेतृत्वात हे सरकार चालेल. अहो तुम्ही कोणाबद्दल बोलता हो? ज्याच्याकडे साधे नगरसेवक नाहीत, ज्याच्याकडे आमदार नाहीत, स्वतः निवडून येत नाहीत, त्यांनी मुख्यमंत्री कोण व्हावं याच्यावरती चर्चा करावी हास्यास्पद आहे. आणि तुम्ही देखील असे प्रश्न आम्हाला विचारताय, त्यामुळे आम्हाला देखील आता हसावंसं वाटतंय. देवाभाऊचं सरकार मजबूत आहे. देवाभाऊ एकनाथ शिंदेचं सरकार मजबूत आहे. एकनाथ शिंदे देवाभाऊंचं मनोमिलन चांगलं आहे. महायुती चांगली आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही महायुतीत लढणार आहोत आणि संपूर्ण राज्यामध्ये, मुंबईच नाही संपूर्ण राज्यामध्ये भगवा धारी हा महापौर नगराध्यक्ष बसले. सर फडणवीस सरांसारखे याचं कारण असं आहे की आपण देखील जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आम्ही योजना ज्या वेळेला जाहीर करतो त्या योजना काही लोकप्रतिनिधी खाली घेऊन जात नसतात. लोकप्रतिनिधी लोकांपर्यंत जाऊन सांगण्याचं काम करत असतो. प्रशासनाचे अधिकारी या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी प्रयत्न असतो. आपण DBTच्या माध्यमातून बघितलं असेल तर आज राज्यातला, देशातला शेतकरी, महिला, बेरोजगार, विधवा स्त्रिया असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांना DBTमुळे डायरेक्ट फायदा झाला. अशा प्रकारच्या योजना खालपर्यंत पोचतात की नाही पोचतात याचं ऑडिट झाल्यानंतर सत्य परिस्थिती कुठलं डिपार्टमेंट काम करतं नाही करतं याची शहानिशा केली जाईल आणि त्या शहानिशाच्या माध्यमातून आपल्याला खरा न्याय मिळेल आणि ह्या न्यायातून पुन्हा जनतेची सेवा करायला आम्हाला संधी मिळेल असं मला वाटतं. सर मुंबईमध्ये एक आरोप केलेला आहे, ते असं म्हणतात की 1800 कोटी रुपयांचा घोटाळा शाळेत आहारामध्ये झाला. कोणी केला आरोप? ते म्हणतात की हे पैसे सगळे जे घोटाळ्याचे आहेत ते निवडणुकीत वापरले. बघा, विधान भवनात येऊन विरोधकांच्या जागेवर बसून आरोप करणं फार सोपं असतं. कैलाश पाटलांना मी विनंती करतो की अशा प्रकारचे आरोप जे त्यांनी केले त्याची
कागदपत्र असतील तर त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे द्यावे. मुख्यमंत्री त्याच्यावर 100% कारवाई करतील याची मला खात्री आहे आणि त्यांना न्याय देखील दिला जाईल याची मला खात्री सर, मुंबईमध्ये डान्स बारचा एक सगळ्यात मोठा विषय आहे. फडणवीसांसारखे सक्षम मंत्री असताना सुद्धा डान्स बार सुरू आहेत आणि भास्कर जाधव असं म्हणतात की फडणवीसांमध्ये नैतिकता उरलेली नाही. नाही. डान्स बार हा आम्ही कदापि खपवून घेतला जाणार नाही. सन्माननीय कैलासवासी R.R. पाटलांच्या काळात झालेला निर्णय आजही चालू आहे. अशा प्रकारची कारवाई, अशा प्रकारचे जर डान्स बार कोण करत असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं आहे, पोलीस आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत, त्या तिकडच्या सिनियर इन्स्पेक्टरवर तात्काळ कारवाई केली जाईल. तिकडच्या अधिकाऱ्यांवर, नाईट राऊंडच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल आणि हे खपवून घेतलं जाणार नाही हे मी आपल्याला सांगतो. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की देवाभाऊच्या राज्यामध्ये हे कदापि शक्य होणार नाही. राष्ट्रवादी आणि मुस्लिम मतांसाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना एकत्र. आता इम्तियाज जलील काय बोलणार ते त्याची त्याला जागा दाखवली. छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर त्याचा पराभव झालेला आपण पाहिला. MIMची आज परिस्थिती काही आपण पाहतात. त्याच्यामुळे इनामीना डिकाय, गायगम डिकाय, ते काय आहे ते माका नाका 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 कंपोश रमपंपोश हे सगळं इम्तियाज जलीलला माहिती आहे काय आहे ते. त्याच्यामुळे इम्तियाज जलील रंपंपोश करतायत ते करू दे. भाऊ, राष्ट्रवादीचे आमदार आज संघाच्या बैठकीला नव्हते, काय सांगितलं? नाही, संघाच्या बौद्धिकच्या बाबतीत बरं झालं आपण हा प्रश्न विचारला. या इथे कुठल्या आमंत्रणाची प्रक्रिया नसते. संघाच्या बौद्धिकला आम्ही सर्वजण स्वतःच्या मनाने, इच्छेने तिथे जातो. डॉक्टर हेगडेवारांचं समाधीचं दर्शन घेतो, त्या परिसरामध्ये जातो ज्या परिसरामध्ये अनेक हजारो संस्था काम करतात. त्याचं ते हेडक्वार्टर्स आहे. मग आदिवासी असेल, मच्छीमार असेल, तुमचं वैद्यकीय असेल, शैक्षणिक असेल, इतर अनेक प्रश्न जे समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत जाऊन अंत्योदयाचं उद्दिष्ट साध्य करण्याचा जो हेतू असतो तो हेतू साध्य करण्याचं काम या संघाच्या कार्यालयातून होतं. आणि संघ ही एक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून तिथे कोणाला आमंत्रण देण्याची गरज नाही. व्यक्ती तिथे गेल्यानंतर त्याची मानसिकता बदलते, त्याच्यामधला हावभाव बदलतो, लोकसेवेची भावना त्याच्यामध्ये जागृत होते आणि जागृत भावनेतून आम्ही तिथे काम करतो. त्यामुळे तिथे कोणाला आमंत्रित करण्याची गरज नाही आहे. ज्याला इच्छा होते तो तिथे जातो. आणि माझं म्हणणं आहे की आजचं बौद्धिकही अतिशय सुंदर होतं. आज आम्ही दर्शन सर्वांनी घेतलं आणि मला वाटतं की येणाऱ्या काही काळात सर्वच लोक तिथे येतील. त्यामुळे कोणाला आमंत्रण होतं ही बाब अतिशय चुकीची. बस करा रे, किती प्रश्न विचारतात. सुधीर भाऊ आमचे नेते आहेत त्यामुळे ते काय बोलले यावर मी बोलणार नाही. चला धन्यवाद. चला, थँक्यू. प्रश्न प्रश्नचिन्ह शंका यावी असं ते